महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न मिळाल्यामुळे हे संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सन्माननीय रोहितदादा पवार साहेब, सन्माननीय काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब, या दिंडोरी मतदारसंघाचे खासदार अंबादास दानवे साहेब, सन्माननीय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे सर, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये 40% कांदा उत्पादन हे नाशिक जिल्हा या ठिकाणी देत असतो। आणि असं असताना सुद्धा या शेतकरी बांधवांना या युती शासनाच्या माध्यमातून कुठलाही न्याय या ठिकाणी मिळत नाही। हे सरकार शेतकरी विरोधातलं सरकार आहे। आम्ही तिघही खासदार वेळोवेळी लोकसभेमध्ये कांद्यांच्या माळा घालून लोकसभेच्या बाहेर आणि आतमध्ये आंदोलन करत असतो। त्याचप्रमाणे 0 आवर्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत असतो की कांद्याला हमीभाव हा मिळाला पाहिजे, कारण कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्याला साधारणतः 1700 ते 2000 रुपये खर्च कांदा उत्पादनासाठी लागतो। आणि असं असताना कमीत कमी 3000 ते 4000 रुपये भाव हमी भाव हा मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही वेळोवेळी करत असतो। आणि तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही मागणी सातत्याने करत राहू असं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देते। ज्यांचा कांदा विकला गेला असेल त्यांना कमीत कमी 1500 रुपये अनुदान हे निश्चितपणे मिळाला पाहिजे। शेतकरी बांधव जो आहे हा नेहमीच आसमानी किंवा सुलतानी संकटाला सामोरे जात असतो। आणि असं असताना जेव्हा हातातोंडाशी आलेला घास असतो, तर अवकाळी पाऊस असेल, त्याचप्रमाणे गारपीट असेल, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान हे होत असतं। त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा हा घेत असतो। माझी या ठिकाणी विनंती राहील केंद्र शासनाला की ही नाफेड माध्यमातून जी काही तुम्ही कांदा खरेदी ही करता आहात तर ही पूर्णपणे बंद करावी। शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल हा त्यांनी घेतला पाहिजे, कारण प्रचंड भ्रष्टाचार नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। ज्या एजन्स्या आहेत त्या देखील फसव्या आहेत आणि फक्त पैसा काढून घ्यायचा एवढंच त्यांचं काम आहे। त्याचप्रमाणे EOIच्या माध्यमातून त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, ते देखील रद्द करण्यात यावा अशी मी मागणी करते। अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहे, विशेषतः जे काही युवक आहेत ते युवक बेरोजगार आहेत। त्यांनी जे जे काही आश्वासनं दिलं होतं, दरवर्षाला 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ, ते आजपर्यंत देऊ शकले नाही। त्याचप्रमाणे महिलांवरती होणारा अन्याय अत्याचार हा दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वाढतो आहे। हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे। विद्यार्थ्यांचा नीट परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटी झालेली आहे त्यामुळे असंख्य विद्यार्थी हे आत्महत्या करत आहेत। त्यांचं नुकसान हे सरकार करत आहे आणि या आत्महत्याला जबाबदार कोण आहे तर हे राज्य आणि केंद्र सरकार आहे। माझी या ठिकाणी
मागणी आहे की शेतकरी बांधव जो आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. MSPचा लीगल हमीभाव हा कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन असेल किंवा फळबागा उत्पादन जे काही करतात त्यांना हा मिळाला पाहिजे. लोकसभेच्या वेळी देखील निवडणुकीपूर्वी असाच प्रश्न निर्माण झाला होता. असंख्य शेतकरी बांधव आमच्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं कांद्याले भाव नाही, शेतकरीले या ठिकाणी जो काही अन्याय होतोय तर त्या बाबतीत कांद्याले भाव नाही, मोदीले मत नाही आणि ते त्यांनी घडवून आणलं. मी आपल्याला विनंती करते शेतकरी बांधवांनो, आपण जागे व्हा आणि इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये शासनाला दाखवून द्या. आता आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. जर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असता आणि कांद्याचा जो काही भाव आता त्यांनी काहीतरी 1580 रुपये मुख्यमंत्र्यांनी काल डिक्लेअर केलं. उत्पादन खर्च जर 1700 ते 2000 आहे तर निश्चितपणे हा जो भाव आहे हा त्यांनी वाढवून दिला पाहिजे आणि नाफेडचा जो भ्रष्टाचार आहे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल हा नोंदणी करता येईल असा निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते. आणि आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल निश्चितपणे मी आपल्या प्रति ऋण व्यक्त करते आणि एवढाच खात्री देते की आम्ही सर्व खासदार आणि सर्व आमदार, सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी आहोत असा मी ठाम विश्वास देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.